5 पिढ्यांहून अधिक आणि 100 वर्षांपेक्षा जास्त अधिकची परंपरा असलेली राजगुरुनगरमधील सर्वात जुनी पिढी. विश्वास हीच परंपरा. वाबगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. आमचा पत्ता वेशी शेजारी बाजारपेठ, राजगुरुनगर. संपर्क 9850919999. एकदा भेट देऊन तर पहा. डेंगूचे काय रुग्ण आढळले, मलेरियाचे रुग्ण आढळले तरी तुमची आरोग्य व्यवस्था म्हणून काय तिथं सर्व्हिस नगरपालिकेने जे हरकती घेतल्या लोकांनी 1600 आठ तुमच्या गावात बरोबर ना. जर आकडे तुम्ही घेतले त्याच्या संदर्भात राजगुरू शहराच्या 17,000 मी कधी 1600 हरकती आल्या तर 1600 व्यक्तीमध्ये तुम्ही एक व्यक्तीला बोलून किंवा 4 तुम्ही फक्त गावाला आम सभा घेऊन ही अशी करवाड तुम्ही विचारले का त्या 1600 हरकतीतून तुम्ही केले का त्या कागदांचं घेतले काय तुम्ही. तुम्हाला जर काही चर्चा करायची होती मग तुम्ही ते हरकती घेतले नाही ना हरकती तुम्ही केले का त्याच्यावर. सगळ्यात महत्त्वाचा आमचा पहिला मुद्दा आहे तुम्ही ज्या हरकती घेतल्या त्या हरकती गेल्या पण अंतर केल्या का सुनावणी घेतली का तुम्ही. सुनावणी घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती अहवाल बनवला असेल, अहवाल पब्लिश केला नाही केला, लोकांना एड काढलं ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रोसेसने गेले पण पब्लिक साठी अहवाल पब्लिश करणे ही नगरपालिकेची जबाबदारी नाही का. की बाबा शंकर राक्षेने हरकत घेतली त्याच्यावरती त्याचं मत, टाउन प्लॅनिंग वाल्यांचं मत आणि अंतिम दिलेलं त्याच्यामध्ये निकाल बरोबर. आपण अहवाल बनवतो तो कुठे अहवाल कोणा पाहिजे बोर्डावर लावला का, लोकांना आव्हान केलं का बाबा अहवाल आलेला त्याच्यामध्ये तुमच्या मताचा काय आदर केलेला आहे त्याच्यामध्ये अहवाल बनवून दिलेलं आहे ते तुम्ही घेऊन जा नाही दिलं. साहेब तुम्ही आमच्या सिगस तुम्ही आले टाउन प्लॅनिंग म्हणले राजगुरू शहरात सिगस मगर पट्टा सिटी करू म्हणले. तुम्हाला इथं कचरा उचलता येईल आणि पाणी देता येणार आणि टाउन प्लॅनिंग लोक बोलवले आमच्या इथं आणि म्हणले सिगसची ना मगर पट्टा सिटी कोण म्हणले काय तुम्ही सांगा ना इथं आहे का शहरात काय अख्खा शहराचे फार दिंदवड्या निघालेले आहेत लोकांच्या इथं नगरपालिकेत आले का ज्या कामाचं इस्टिमेट झालं ना ते काम चालू करायचं आणि त्या ठेकेदाराकडून पैसे घ्यायचे टक्केवारी करायची. पत्रकार माझी विनंती साहेब आमच्या सिगसचं इस्टिमेट पण झालेलं नाहीये पण ते काम केलेलं आहे. 1 वर्षाला रस्ता खोदून ठेवलेला आहे गटर आहे लोकांकडून पाईपलाईन खाल्ल्या आणि लोकांना खाण्याला आल्या तुम्ही जोडा म्हणले आम्ही पैसे देतो असं ठेकेदारांनी काम केलेलं आहे. या राजगुरू शहरामध्ये ना फक्त ठेकेदारी चालते आणि हे गाव आहे ना शहर फक्त ठेकेदारांनी आणि या अधिकाऱ्यांनी वाटोळ केलेली आहे. बाकी याला जबाबदार फक्त अधिकारी आणि ठेकेदार आहे. इस्टिमेट नाही तुम्ही 1 वर्षाला रस्ते उकरून होता कोण असं नालाय का तो ठेकेदार. तुम्ही आता दाब सगळ्या पत्रकारांनी पण ना अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे इस्टिमेटच नाही 1 वर्षाला सिगस तुम्ही येऊन बघा रस्ता उकरून ठेवलेला आहे, ड्रेनेज लाईन केली ती पण जोडली नाही, पाईपलाईन गटरवर ठेवल्यात, 4 व्हीलर गाडी येऊन दाखवायची. अधिकाऱ्यांना मी 3 दिवसापूर्वी आलो होतो आम्ही चला म्हणलं पण आले नाही. तुम्ही फक्त 2 व्हीलर घेऊन जाऊन दाखवा त्या अधिकाऱ्यांना जे म्हणून ते बघशील देऊ आपण. फक्त यायचं इथं बसायचं कोणतरी काय टाकायचं आणि उलटावरून शाळा खायच्या त्या अधिकाऱ्यांचं काम चालू आहे. बाहेर पत्रकार चर्चा करू कचरा बाबतीत लोक कचरा टाकतात त्यांची पण काय अडचण आहे. जर त्यांच्या एखादा माणूस कामावर जातोय सकाळी 7ला त्याच्या घरी जर गाडीच 9ला येत असेल तो कचरा कुठं टाकणार. आपण काहीतरी सार्वजनिक कचरा टाकायच्या पण जशा महानगरपालिकेत असतात की कचरा उचलून नेऊन डम्पिंगचे काही पॉइंट असतात तिथं ट्रॉली असती काही 2-4 पॉइंट असे आयडेंटिफाय करा जे मेन रोडला आहेत कामगार वर्ग तिथं जाताना कचरा टाकेल तो कचरा का टाकतात तो कामगार वर्ग आहे त्याच्या घरी गाडी येत नाही म्हणून तो रस्ता त्याची पर्याय व्यवस्था केली पाहिजे आपण. आता 9ला तुम्ही म्हटलं टायमिंग 9 आहे पण 9ला फिक्स नाही तुम्ही सध्या तुमच्याकडे हायड्रोलिक वाली नसेल ना तर ट्रॉलीला ट्रॅक्टर लावून घेऊन जा. तुम्ही साध्या फक्त ट्रॉल्या उभ्या करा. अर्जंट जर तुम्हाला जमत नसेल ना शहरातली 5-6 पॉईंट करा तिथं फक्त ट्रॉल्या उभ्या करा बाजूनी मार्किंग मारून द्या की एवढ्या जागेत कचरा पाहिजे बाजूला पडलेलं पण कामगारांनी तो गोळा करून घेऊन जायचा. पूर्ण शहर 8 दिवसात नाही स्वच्छ झालं तर बघा ठरवून द्यायला पाहिजे बरं का. काय होतं एक रूट आहे ना ड्रायव्हर लोक त्यांच्या आणि नंतर कालांतराने तुम्ही त्या ज्या हायड्रोलिकच्या गाड्या असतात उचलून घ्या त्या खरेदी करा. आता तात्काळ तुम्ही 8 दिवसात ट्रॉलीचा मार्गी लावू शकता. ट्रॉलीला कुठं ट्रॅक्टरने मुंडकं लावली तर घेऊन जाईल. ट्रॉली पण आहे जी शिटून आहे 30 लाख नगरपालिकेला जी शिटी दिलेली आहे आणि नगरपालिकेमध्ये आमच्याकडे टायर बदलायला पैसे नाही. तुम्ही आता सगळ्यांनी पाण्याची टाकी पैसे चला पत्रकारांनी तिथं गाड्या बघा
जी शिल्पी पडलेली आहे 30 लाख रुपयाची शिल्पीचा वाटलं त्या नगरपालिकेच्या इथल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. कारण काय तर आमच्याकडे टायर बदलायला पैसे नाही आणि प्रायव्हेट गाड्या कचऱ्याला वापरायच्या आणि ठेकेदाराची पोट भरायची आणि यांनी टक्केवारी घ्यायची आणि यांची पोट भरायची. हे काम इथं चालू आहे शहरात. एक मशीन आलेली आहे टॉयलेट बाथरूम साफ करायची, एक फुटीची मशीन आहे. हे सांगतात साफसफाई पण त्या मशीन आणल्यात कशा तिथं? तुम्हाला ग्राम महाराष्ट्र शासनाने कचऱ्याच्या गाड्या दिल्यात, जी शिल्पी दिल्यात, त्या मशीन आणल्यात कशाला? हळदी कुंकू व्हायला आणल्यात का? दुसरी गोष्ट साहेब, आता तुमच्यामध्ये पण किती गोंधळ असला पाहिजे. एका कामाची तुम्ही 2-2 टेंडर केलेले किती प्रकार आहेत? एकाच कामाचे 2-2 टेंडर करता तुम्ही कसं करू शकता? तुम्हाला जरा थोडस भांडावर राहून तरी काम करा ना. आता लेटेस्ट विषय पतारेवाले, त्यांचे पण तुम्ही 2 टेंडर केले, 2 वर्क ऑर्डर दिले, 2 लोक पैसे गोळा करतात चालले. तुमच्यात पहिल्यांदा गोळा करणाऱ्यांचा दोष नाही, त्यांचं बरोबर आहे, त्यांच्याकडे कार्यादेश असलं ते काम करणार आहे. तुमचं काम नाही का? आपलं 2 टेंडर होते ते. विकास कामांबाबत पण तुम्ही पाठीमागच्या काळात असंच केलं. एका कामाचे 2-2 टेंडर केले, तुम्हीच कार्यादेश देत आहे. कोणत्या ठेकेदारांनी काम करायचं तिथं? काय दोघांकडनं टक्केवारी घेऊन दिली का काम? आता बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत त्याच्यामध्ये, पण मूळ विषय बाजूला नको जायला. आपण काय करू आता? राजगुरुनगर शहरातील सर्वात विश्वासाची पेढी जवळेकर सराफ. आमचा पत्ता बाजारपेठ पेशीजवळ, GB कर्नावट हार्डवेअर शेजारी, राजगुरुनगर. संपर्क 9850271314. यंदा आमच्याकडे यायलाच हवं.